प्रेशर नको. यस निश्चित. चला जाऊया मॅच कडे. सलामीची जोडी गणेश आणि त्याच्या साथला कालराम विषय. गणेश विषय आणि कालराम विषय ही सलामीची जोडी जी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. मोहन पहिलाच बॉल पहिल्याच बॉल वरती टनाटन षटकार आलेला आहे. चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. इथे टाकलेला हा चेंडू कमालीचा आलाय कालराम विषय. कारण अनंताला माहित आहे कालराम विषयची विकेट फार महत्वाची आहे, त्यामुळे प्रयत्न भरपूर चांगले केले जात आहेत. इथे डॉट निर्धाव चेंडू आलेला आहे. तर पुढचा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल तेही फार महत्वाचं राहील. सामना इम्पॉर्टंट आहे. रूपक खुने आपण कुठे असाल तर आपल्याला विनंती आपण लगेच व्यासपीठावरती संपर्क साधा. रूपक खुने आपण कुठे असाल तर आपण लगेच व्यासपीठावरती या. जाऊया खऱ्या तर मैदानाच्या आतमध्ये चौकार आलेला आहे आणि निश्चित 4 धाबा धावफलकावरती ऍड होतील. इथे टाकलेला हा चेंडू बुंद्यामध्ये चेंडू होता इथे, पण नशीब गडी इकडे खोपड्याला होता त्यामुळे काही झालं नाही, परंतु निश्चित एक सिंगल आलेली आहे. आणि यावेळेस फटका जबरदस्त. नाग्या फूस जागा मिळेल तिथे घुसला 6 धावा षटकार. धावा कालराम विषयचं आक्रमण अक्रॉस द लाईन. पहा कालराम विषय चांगला म्हणजे भयानक कार्यक्रम. इथे बस ते एकटी हे बघा एकल्याचीच मजा तिकडे खोपड्याला. तुमचा 11 जणांचा तिकडे काय पण गोंधळ असू दे, माझा सावळ्या गोंधळ एकटाच. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा. कालराम विषय आज काय माहित आहे का, भालुकवाला हळदीचा जेवून आला ना, भलतीच पावर आले. 19 धावा धावफलकावर. इकडे कंचा तर रेकायला लागलाय भालुकवाल्या. बघा कोहलीची शँग चेपा कशात ती ते पहा. कालराम विषय गणेश विषय, खास करून गणेश विषयने या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग केलेली आहे. सध्या 11 धावा आहेत आणि यावेळेस आलाय गोलंदाज ओमकार. पहा काय सांगताय, गावात हळदीत तरी अर्धा गाव आलाय भालुकवाल्यांचा. जर हळदी नसते तर काय सांगताय, म्हातारा माणूस पण गावात नसतं राहिला. इथे जाऊया. इथे टाकलेला हा चेंडू लाईन इथे अगदी आपण पाहू शकाल खरा पाहायला मिळाली. टप्पा पडला म्हणजे चेंडू जायचा होता बहा लोणावळ्याला, परंतु निघाला खंडाळ्याला नाही इल्ला झाला आणि तिथे चेंडू वाईट आलेला आहे. संघाची एक्स्ट्राची धाव येईल धावफलकावरती. आता 20 धावा. 20 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा ओमकार इथे उडवलाय आणि आता मात्र थांबणार नाही. काय माहित आहे का, पाठीमागच्या बाजूला बॉल गेला का बॉल थांबतच नाही. टार टीर टार टीर टार टीर टारा री. डीजे थोडस थांबतोय. खेळाडू क्षेत्ररक्षक आपल्याला विनंती आहे की पाठीमागच्या साईडला खड्डा आहे, त्यामुळे आपण थोडासा सावध स्थितीमध्ये त्या साईडला प्रयत्न करा. रिक्स घेऊ नका ही आपल्याला आयोजन कमिटीच्या वतीने सूचना आहे. कारण आपल्याला स्पर्धा खेळायची आहे, त्यामुळे आपण स्वतःला देखील सांभाळा. पाठीमागे थोडसा जो आपल्याला अडचण होईल अशी जागा आहे, त्यामुळे तिकडे रिक्स घेताना थोडीशी रिक्स सांभाळून घ्या. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आता 24 धावा धावफलकावरती आहेत. सध्याच्या स्थितीला ओव्हर क्रमांक 2 सुरू आहे
आणि यावेळेस गणेश विषे बॉल हवेत. बालुकवाल्या दादा कोणीच नाही बोलत काय र गप राहिलं काय. फलंदाज तिथे बाद विकेट. जेपी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल होताना पाहायला मिळतोय. जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे ओमकार. कालुराम विषय खरा व्हायरस अजून नॉन स्ट्राईक एन वरती आहे. पहा चांगली कामगिरी. 24 धावा ज्या धावफलकावरती आहेत. गोलंदाज या फुलटॉस बॉल आहे. फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक आहे. हो बेकार. आंबाखुडी फिल्डिंग. आंबाखुडी मारली त्यानं उडी परंतु फिल्डिंग झाली आंबाखुडी. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज या इथे टाकला. हा चेंडू लाईन खराब आहे. इट इज अ बाईट बॉल. खराब चेंडू. खराब चेंडू. फलक मात्र 26 वरती जाताना पाहायला मिळेल. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकामधील. चांगली कामगिरी. पायामध्ये होता पण कालुराम विषय भयानक कार्यक्रम आहे. सीएम कार्यक्रम आहे म्हणून मग काही सांगतो. रंग झाला फिक्का त्याला कोण पण घेईल मुक्का. घेतला नाही ते तुक्का. 4चा चौकार. मिळाला आज. फक्त कदाचित विचार जर केला तर एवढा लो स्कोरिंग या मैदानावरती धावा थांबवणं शक्य नाही. कारण जे गावदेव क्रिकेट संघ जुगरेवाडी हा संघ या मैदानावरती अनेक वेळा चॅम्पियन बनलेला आहे. त्या संघाला देखील पहिल्या फेरीत विजय प्राप्त करता आला नाही. तर तुम्ही तर इथे एवढा 41 धावा चेस नाही आणि तुम्ही एवढ्या लो स्कोरिंगच्या धावा डिफेन्स केल्या आणि थांबवत आणलेल्या. त्यामुळे तुम्हाला देखील सलाम आहे. त्यामुळे नाराज व्हायचं कारण नाहीये. आज एक मॅच हारली म्हणून क्रिकेट काय आपला संपला नाहीये. 30 धावा बनलेल्या आहेत. शेवटचं षटक. यावेळेस सोहो स्क्वेअर क्षेत्रामध्ये फटका सजवलेला आहे. क्षेत्ररक्षक आलेला आहे. पहा वडाला वाजली बांगी आणि फिल्डिंग घेतली डिंगी. तिथे जरूर बघा 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 म्हणून सांगायचं काय सांगायचं. भले मेकअप करा पण चिकन दिसा. 30 बनलेले 31 बनलेले आहेत. राम आलाय गोलंदाजी ट्रायक वरती. शेवटचे 5 बॉल या डावामध्ये शिल्लक आहेत. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. बस निघेल चांबडी आणि तिथे तेच झालं. 4 धावा आल्यात. पहा काय कसं माहिती आहे का. एखाद्याचं नशीब जर फिरलं ना तुम्ही दुनिया करा. पहिल्या ओव्हरला 19 दुसऱ्या ओव्हरला 11 आणि आता धावसंख्या 35 वरती जाताना पाहायला मिळेल. शेवटचे 4 बॉल जे शिल्लक आहेत. 4 बॉल शिल्लक आहेत. खोसऱ्या बॉल. कालुराम विषय भयानक गडी. पहा तन तनातन पिस्तूल परंतु तिथे 30 सर्कल मध्ये 2 धावा कंप्लीट करणं तेवढं. आता 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 कालुराम विषयचा खेळ खल्लास. तिसरी साडी फलंदाज बाद.
तिसऱ्या धावेसाठी बाद ना. येस, तिसऱ्या धावेसाठी बाद. सदोतीस धावा. कमालीची बॅटिंग, चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळालेली आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टार्गेट हा किती सेट होणार या मॅच मध्ये. जगदीश नो स्ट्राईक एंडवरती जगदीश आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती जयेश. जेपी संघातील महत्वाचा खेळाडू. आज प्रदर्शन जेपीचं चांगलं राहिलं. अनेक मॅच मध्ये जेपी देखील आउट फॉर्म होता, परंतु आजच्या रात्रीमध्ये चांगला खेळ त्याचा पाहायला मिळालेला आहे. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा राम. इथे जरूर समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक चांगलं झालेलं आहे आणि तिथे एक धाव तर बनलेली आहे. पहा, पचल आवडाच खावा, ना पचत ना खावा, जुलाब, ऍसिडिटी, भयानक व्हायरस, कोर. शेवटचे 2 बॉल इथे शिल्लक आहेत. 38 बनलेले आहेत. टार्गेट या 2 बॉलवरती किती होणार. जगदीश आहे स्ट्राईक एंडवरती. हाडी हिटर खेळाडू, ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ही जाहिरात होती, जाहिरात. वॉशिंग पावडर निर्मा 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 पुसक्याव. तिथे जरूर 38 धाबा तर आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जेपी चांगला म्हणजे काय सांगितलं, लय चिपकून गडी. तो काय तो लगेच जागा सोडणेवाला नाही. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढण्या. हो, जेपीचा स्पीड. जेपीचा स्पीड म्हटला तर जणू काही मुंबईची लोकल धावते की काय. 5 जगदीशला पहिली धाव कंप्लीट करता करता जेपी 1.25 धाव कंप्लीट केली होती. 2 धाबा कंप्लीट झालेल्या आहेत. 40 धाबा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. काय रनिंग आहे खऱ्या अर्थाने. पहा, फिटनेस जेपीचा अतिशय चांगला आहे. कारण एवढ्या वेगानं पळून 30 सर्कलमध्ये चेंडू आहे तर दुसरी धाव अर्धी कंप्लीट करणं तेवढं सोपं नाही आहे. 40 बनलेला आहे. शेवटचा बॉल. गोलंदाज तयार होतोय. इथे टाकलेला हा चेंडू चांगला आलेला आहे. पहिला डाव संपलेला आहे 40 वरती आणि 41 धावेचं लक्ष आहे. अनेक अनेक धन्यवाद योगेश वाघ. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. व्हेरी वॉर्म वेलकम ऑल ऑफ यू. जाऊयात मॅचकडे. सेकंड सेमीफायनल सुरू आहे. यापूर्वी बेस्ट ऑफ काटेगरी जगदीश भाग्यवंत आणि आर्मीचा फर्स्ट सेमीफायनलमध्ये दमदार विजय आपण पाहिला. मेगा फायनलचं तिकीट त्यांनी काबीज केलेलं आहे. तर सध्याच्या घडीला आपल्यासमोर सेकंड सेमीफायनल रंगते. पाहायचं बेस्ट ऑफ काटेगरीच्या विरुद्ध कुठला संघ आता इनॅक्शन असेल. 41 धाब्याचं टार्गेट सेट झालेलं आहे. ओपनिंग पेअर पाठवून द्या लगेचच टीम BCC चिंचवली.
सामना सुरू होत आहे. सेकंड इनिंगला सुरुवात. उपस्थित सर्वांच्या वतीने दोन्ही टीमला शुभेच्छा. 4:03 स्थानिक वेळ. आघाडीसाठी अनंत त्याची सोबत देतो राम. हो, पहिला बॉल फुलटॉस डाऊन दी लेग स्टिक. एक एक्स्ट्रा धाव ऍड होईल. अतिरिक्त धाव ऍड होताना पाहायला मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीम BCC चिंचवलीच्या खात्यात आणि एक्स्ट्रा धाब्याच्या सुप्तीनं बढतीनं सध्या हे स्कोरबोर्डवर धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. एक धाव. 18 चेंडू 40 ची अजूनही आवश्यकता. टेपाटून खेळण्याचा प्रयत्न. बॉल मागे चाललाय. बॅटची कडा देखील होती मात्र थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचू शकला नाही. चांगलं बॅकअप येताना पाहायला मिळते. किंबोना पाहिलं तर डॉट बॉलनं धावफलक स्थिरावलेलं. एक धाव धावफलक होती. सुरुवात वाईडनं झाली होती मात्र छोटेखानी कमबॅक सध्या करत असताना गोलंदाज केतन विषय मॅन फ्रॉम भालुक. वेगवान फुलले. ब्युटिफुल डिलिव्हरी. परफेक्ट यॉर्कर. क्या बात आहे. सुरुवात वाईड न झाली असली तरी देखील माझ्यामध्ये धमक आहे, माझ्यामध्ये क्षमता आहे कमबॅक करण्याची आणि ते प्रत्युत्तर दिलंय. ठोसास ठोसा देतोय गोलंदाज केतन विषय. अनंताच्या विरुद्ध सलगचा दुसरा डॉट बॉल. टेपाटून खेळतायत समोर लोअर बॉटम हँड मात्र मिळेल ती एक सिंगल धाव. संदीप सासे बॅकअप साठी उपलब्ध होत आहेत. सिंगल धावेच्या सोबतीनं पाहिलं तर धावफलक सध्या पुढे मार्गस्थ होतोय. 2 ऑन बोर्ड. 2 धावा सध्या स्कोरबोर्डवर मायला मिळत आहेत. चॉप केला समोर. आणखीन एक सिंगल धाव मिळेल. नियंत्रित गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. दोनच फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आहेत पण ऍज पर फील्ड प्लेसमेंट सध्या दमदार कामगिरी करतोय. या ठिकाणी बॅटर अनंत आणि रामला संधी खोलण्याची संधीच देत नाहीयेत. हात खोलण्याची संधीच देत नाहीयेत. समोर मिस टाइम. झेलची संधी आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. माघारी परताना पाहायला मिळत आहेत. अनंता पहिला धक्का. साठी पाहिलं तर जयराम दाखल होताना पलटायत. राम आणि जयराम ही विन्नीची जोडी आता मैदानावरती. या दोन्ही फलंदाजांकडून आता खऱ्या अर्थानं अपेक्षा लागलेल्या आहेत, आशा लागलेल्या आहेत टीम BCC चिंचवलीच्या पाठीराख्यांना. पहिला सामना BCC चिंचवली या संघ खेळला. 1 ओव्हरची पॅनल्टी या टीमला होती ड्यू टू लेट रिपोर्टिंग. मात्र काय जबरदस्त क्वालिटी क्रिकेट आज त्यांनी साकारलेलं आहे, खेळलेलं आहे. समोर ड्राईव्ह करतायत. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून एक सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल दिलाय आणि दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळतोय. सो विथ द हेल्प ऑफ कपल एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची झाली सांगता. धावसंख्या 5. 12 चेंडू 36 ची आवश्यकता. पाच धावा दाखल करते पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आता विजयासाठी आवश्यकता 36 धावेची. 18.00 धावेची आवश्यक धावगती. मला सूचना लक्षात घ्या. स्टेजवर विनाकारण धिंगाला नको ही सूचना लक्षात घ्या सर्वांनी. शांतता राखणं गरजेचं राहील नाहीतर ती जागा लगेच खाली करा. 12 चेंडू 36. गोलंदाजीसाठी पाहिलं तर जगदीश सासे बाब्या दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक जबरदस्त ऑलराऊंडर पराग वरेस भालुक क्रिकेट संघाचा. समोर बॅटर उभा आहे राम. बॅटच्या आतली कडा बॉल मागे चालला. बॅकअप येतो विकेट किपर गणेश विषय अर्थातच युवीचं. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची झाले समाप्ती. स्कोरबोर्डवर सध्या टोटल आपल्याला स्थिरावलेली पाहायला मिळेल 5 धावा. 11 चेंडू आता 36 धावेची आवश्यकता. 11 बॉल 36. शॉर्ट बॉल यावेळेला हुक केलाय. फालेक्सचा बिल्डर पाठवण्या परिस्थितीत धावतोय पण त्याला भेटून बॉल सीमारेषेच्या बाहेर लॉंग लेग क्लिअर करतोय. 1 बॉल सोर दी रोप. येतोय तो चौकार.
चौकारानं धावफलक पुढारलेला पाहायला मिळतंय. 9 धावा धावफलकावर 10 चेंडू 32 हे समीकरण. फ्लाईट दिली आहे, पडल्यानंतर बॉलनं जी हरकत केली त्या हरकतीनं फलंदाजाला त्रस्त होताना आपण पाहिलं. डॉट बॉल. DRS आता गमावला टीम चिंचवलीनं. स्विच रिव्हर्ससाठी प्रयत्न फसतोय. वन मोर डॉट. चेंडू आता 32 धाब्याची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती चौकारच हवाय. आठ बॉल 32. जेपी पाटीराक यांना जरा शांतता करा. जेपी शफल होत आहेत. स्कोर लेगला फिल्डर पण त्याच्या आवाक्याबाहेर. चेंडू वन बाउंस ओव्हर दी राहील. व्हेरी फाईन. क्रॉसेस द बाउंड्री रोप इनटू द फॅन्स फॉर 4. सो या चौकारानं धावसंख्या आपण बघत आहोत 13 धावा. 28 धाब्याची आवश्यकता आहे. 7 चेंडू बाकी आहेत. त्यानंतर सेमीफायनलचा सामना 2 षटकांत असेल ही सूचना लक्षात घ्या. आताच आम्ही ती अनाउन्समेंट करत आहोत. येस इट इज. मेगा फायनल फक्त 2 षटकांची असेल ही सूचना लक्षात घ्या. 7-28. ऑन साइडला अक्रॉस द लाईन खेळतायत. मिड विकेटला फिल्डर जेपी जयेश मोरे वंडर ऑफ मुरबाड टेनिस क्रिकेट बॅकअप करतो. 1 धाव. षटकाची सांगता 2 षटकात अवघ्या 14 बनल्या गेल्या. 6 चेंडू आता आवश्यकता 27 धाब्याची. 6 बॉल अँड 27 रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. चला काटेकर संघ आपण डीजे कक्षाकडे येऊन थांबा. जसा सामना संपेल मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. तदनंतर लगेचच टॉस केला जाईल मेगा फायनलचा. सहा चेंडू 27. गणेश विषय युवी अर्थातच आप्पा गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. सुनील नारायण स्टाईल आप्पा. पहिला बॉल बॅकफुटवर आलेत. हुक केलाय क्षेत्ररक्षक पण त्याच्या हाताला चटका देऊन बॉल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर फरार. षटकार. सो धावसंख्या षटकारानं 20. 5 चेंडू 21 धावा हे समीकरण आता मॅच मध्ये. 5 बॉल अँड 21 रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. वेगवान चेंडू फॉलो केले बॅट्समनला. ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले होते मात्र प्रयत्न असफल होताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. किंबहुना आता डॉट बॉलला पुन्हा एकदा वापसी गणेश विषय. त्याचबरोबर टीम पराग वॉरियर्स बालुकची मागच्याच आठवड्यात जय गावदेशक जांभूलवाड्याचे ते अंतिम जेतेपदाचे मानकरी आहेत. तो कॉन्फिडन्स या टीमकडे आपण बघत आहोत. दरम्यान व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव बहाल करत असताना गोलंदाज गणेश विषय. स्कोरबोर्डवर सध्या टोटल 21. आता बॅटिंग करण्याकडे जो बॅट्समन आहे त्याच्या दृष्टिकोनातून गमवण्यासारखं काहीच नाही. जे आहे ते कमवायचंय त्यासाठी त्या बॅट्समनला प्रयत्न करावे लागतील. 4 चेंडू 20 हव्यात. 14 चेंडू 21 बनल्या गेल्यात. मिस टाइम लीडिंग एज. झेलची संधी आणि झेल संपादित होतोय. फलंदाज बाद. आणखीन एक झटका. धावफलक आपण बघत आहोत 21-21. लॉस ऑफ 2 विकेट. 3 चेंडू आता 20 धाबेची आवश्यकता. तीन चेंडू 20. चला स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. थोडं फास्ट क्रिकेट केला. शरद बॅटिंग साठी दाखल होत आहेत. 3 चेंडू 20. आवाक्याबाहेरचं समीकरण. वेळ जास्त घेत आहे गणेश. ऑलरेडी उशीर झालेला आहे. स्पीडअप करावं लागेल. थोडी घाई करा मित्रांनो. थोडं फास्ट केला. 3 चेंडू 20. शॉर्ट बॉल समोर फोर्स केलाय.
लेट पण थेट फटका ग्रेट षटकार. सो या षटकाराच्या सरांना दाफलक आपल्याला पाहायला मिळतं. स्कोरबोर्डवर 27 धावा, 2 चेंडू 14. एनिथिंग कॅन आपण, पण हा डॉट बॉल मॅच मध्ये वापसी आणि मेगा फायनलचे दरवाजे सध्या ठोठावतोय तो संघ पराग वॉरियर्स भालुक. चेंडू 14. औपचारिकता फक्त शिल्लक. फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड, प्रोसिजर्स टू बी फॉलो. मेगा फायनल मध्ये दाखल होतोय संघ पराग वॉरियर्स भालुक. शेवटच्या बॉलवरती आली आहे विकेट आणि पाहायला मिळते A1 क्वालिटीचं दर्जेदार क्रिकेट पराग वॉरियर्स भालुक कडून. मनपूर्वक अभिनंदन. वेल प्ले बॉयज. धावा, 2 विकेट. गणेश विषय मॅन ऑफ द मॅच. लगेचच या सामन्यावरचा पुरस्कार दिला जाईल. त्याचबरोबर कॅप्टन पोचा खाटेकर आणि भालुक 2 ओव्हरचा मेगा फायनलचा सामना. लगेचच या ठिकाणी टॉस देखील केला जाईल. बाकी मान्यवरांना विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्स आपण खाली करा. गणेश विषय या सामनावीर पुरस्कार घ्या. ऑलरेडी वेळ झालेला, उशीर झालेला आहे.